आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडतंय. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. दिसायला आकडे सोपे जरी दिसले असले तरी सुद्धा पावसाला सुरुवात झाली. पावसाचा वेग वाढलाय आणि त्याचमुळे बराच वेळेला पावसामध्ये थोडासा ॲडव्हान्टेज गोलंदाजांना होत असतो आणि तोच ॲडव्हान्टेज जर मिळाला इकडे तर आदर्श पनवेल संघ चांगला बाउन्स बॅक तर केलंय, परंतु रिझल्ट काय येतोय. सामना सध्याच्या घडीला अंबरनाथच्या बाजूला झुकताना दिसतोय, परंतु मागचं षटक मात्र थोडंसं कॉन्फिडन्स देऊन गेलंय. 6 चेंडू आणि 8 धावा. चौथं आणि अंतिम षटक. मान फ्रॉम जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. आदित्य पाटील. बामणडोंगरीचा डावखुऱ्या हाताचा जादुई गोलंदाज. बऱ्याच स्पर्धांमध्ये मेडल टाकण्याचा कारनामा केला या गोलंदाजानं. तर आज त्याला 8 वाचवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळं पूर्णच्या पूर्ण 8 धावा अंबरनाथला काढाव्या लागतील. हा चेंडू प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये, क्रीजवरच आहे. ओ इकडे थोडीशी इंजरी काहीतरी लागलं आय थिंक धावताना. अजिंक्य दिवेकरचा हात किंवा बॅट माहिती नाहीये, परंतु जागेवर थांबला आदित्य. थोडासा विव्हळताना दिसलाय. आय थिंक कानाला थोडीशी दुखापत होत असताना, कारण फॉलो थ्रू मध्ये होता आदित्य पाटील आणि त्याच वेळेला दिवेकरनं धाव घेण्याचा प्रयत्न मात्र मधून केला होता. पाहूया पुन्हा एकदा रिप्ले मधून. पहिल्या बॉलवर सिंगल आले. 5 बॉल आणि 7 धाबांची आवश्यकता. 1-2 डॉट बॉल जर पाहायला मिळाले ना आदित्य पाटील कडून, 1-2 डॉट बॉल, तर सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर जाऊ शकतो आणि तेच अपेक्षित आहे. शेवटच्या बॉलवर मॅच गेली पाहिजे, प्रेक्षकांना तेच हवंय. मग मॅचचा रिझल्ट काही लागू द्या, कोणाच्याही बाजूने लागू द्या, जो चांगलं खेळणार आहे ऑब्व्हियसली तो संघ जिंकणार आहे. 5 बॉल 7. आदित्य पाटील तयार. ओ फटका फसलाय, बॉल हवेत आहे. आदित्यनं टिपलाय झेल. संपला इकडे विवेक गायकवाडचा खेळ. निर्णायक क्षणाला मात्र थोडस मॅचला कलाटणी देणारी ही षटकं डावकुऱ्याच्या हाताच्या गोलंदाजांची. पहिल्यांदा प्रसन्न पाटील आणि आता मात्र आदित्य पाटीलला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही अंबरनाथ टीमला 7 धाबांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. काही घडू शकतो. आदर्श पनवेल संघ बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हिवाळे पाहिलेत, साधं नाहीये. बराचसा संघर्ष केलाय, बऱ्याचशा पराभवामधून सुद्धा बराचसं शिकलंय आणि म्हणूनच सध्याच्या घडीला पनवेलमधले सगळे स्टार खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतात तुम्हाला. आदर्श पनवेल संघामध्ये सुद्धा येणं, त्या प्लेइंग 11चा हिस्सा होणं, ही सुद्धा खरं तर सगळ्याच खेळाडूंसाठी मोठी गोष्ट असते. बराच वेळेला चांगले चांगले खेळाडू सुद्धा प्लेइंग 11च्या बाहेर स्क्वॉडमध्ये असतात आणि त्याचमुळे हा एक परिपक्व संघ म्हणून ओळखला जातो. पनवेलमधील लढतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. 4 बॉल 7. अंकुर सिंग, न्यू बॅटर कम्स इन. चांगला बॉल, टप्पा पडला, झपकन अक्षय पवारकडे. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सोपं नाही, अगोदरच म्हटलं होतं मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 12 बॉल 15ची मॅच संपूर्णपणे आता मात्र गोलंदाज इकडे हावी होत असताना 3 चेंडूचा खेळ बाकी. 7 धाबांची आवश्यकता. कमाल सामना सुरू आहे माडगरच्या मैदानावर. ओ पाठीमागे जाऊन इकडे मात्र हुक खेळण्याचा प्रयत्न होता, स्टंप लाईनला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी सुरू आहे, स्वप्नातही वाटले नसेल. अंगच्या षटकानंतर मात्र आदर्श पनवेलचं असं काहीतरी बाउन्स बॅक होईल, परंतु ते केलंय. प्रसन्नानं पहिल्यांदा या मॅच मध्ये मात्र जान फुकली, कुठेतरी जिवंतपणा आणला आणि आता मात्र बामणडोंगरीचा आदित्य पाटील लढतोय. ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा अक्षय पवारकडे. आणखीन एक डॉट बॉल. ओ परंतु रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे मदत मागण्यात आले. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे, परंतु हा जर डॉट बॉल आला
तर इथे अंबरनाथ जिंकणं फार कठीण होईल, कारण शेवटच्या बॉलसाठी सुद्धा 7 धावा राहिल्यात. परंतु पाहूया इकडे एक्झॅक्टली काय घडलंय मैदानामध्ये. आणि हा सामना जर इथून आदर्श जिंकतोय तर नक्कीच इतिहासामध्ये नोंद केली जाईल. असेही सामने आदर्श जिंकतोय ठरवलं जाईल. कशासाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय, वाईड लाईन चेक करायची आहे पंच सांगतात. आणि इकडे मात्र पाहूया एक बॉल शेवटचा राहतोय की 2 बॉलची गरज आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 चेंडू 7 धावा शक्यप्राय आव्हान आहे. एक लिगल डिलिव्हरी सामना आदर्श पनवेलकडे. आणि हा सामना जिंकलाय विशाल जितेकर टीम. आदर्श पनवेलला चित्त थरारक लढत जिंकले. स्वप्नवत कामगिरी कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. हा संघ लढवय्या आहे. हे संघाचे खेळाडू जिगरबाज आहेत आणि तो जिगरबाज जिद्दीनं खेळलाय. प्रसन्न पाटीलनं मॅच मध्ये आणलं आणि आदित्य पाटीलनं विजयाची पताका फडकवली. काय खेळ झालाय, काय खेळलेत, काय गोलंदाजी केलंय. मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील, आदित्य पाटील, सुपर बॉलिंग आणि हा संघ जिंकलाय. सोपं नाहीये. श्रेया स्पोर्ट्स, स्वर्गीय नितीन नाईक स्मृती, आदर्श पनवेल संघानं ही बाजी मारले. इट्स अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबल. अनिश्चितताओं का खेळ आहे क्रिकेट. विशाल जितेकरनं मात्र तो फेकलेला थ्रो आणि त्या थ्रोवर आरब शेखचं बाद होणं किती महत्वाचं होतं. 8 बॉलमध्ये 15 वर खेळत होता. आरब असता तर कदाचित तिकडे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु त्या रनआउट नंतर असं काही मैदानामध्ये एक वेगळा जिवंतपणा आला, असं काही उत्साह आला, एक वेगळा कॉन्फिडन्सनं मैदानामध्ये खेळ झाला. आणि अंबरनाथनं मात्र हातात तोंडाशी आलेला